नमस्कार. आज आपण गणेश घाट कल्याण येथे आलेलो आहोत. येत्या 2 महिन्यामध्ये गणपती उत्सव आणि त्यानंतर येणारा नवरात्र उत्सव इथे साजरा होतो. सगळं देवीचं गणपतीचं विसर्जन करण्याची ही महत्त्वाची जागा आहे आणि आज या जागेवरती या नदीपात्राचं या खाडीपात्राचं काय स्वरूप झालेलं आहे बघा. ही संपूर्ण जलपर्णी इथे वाहत आलेली आहे. बऱ्याच लांबचा प्रवास करत इथपर्यंत आलेली आणि ही अशीच खाली ठाण्यात खाडीला जाते. याबद्दल जलपर्णीसाठी लाखो रुपये खर्च केले गेले जलपर्णी नष्ट होण्यासाठी, पण ती आजपर्यंत झालेली नाही आहे. लाखो रुपये खर्च करू नये हा प्रश्न तसाच राहिला आहे. आणि ह्या गणेश घाटाची स्थिती बघा. हे सगळा कचरा हा कसा काय इथे जमा होतो आणि कोण करतं आणि प्रशासन याच्यावर काय करतं. नाही म्हटलं तरी समोरच आपल्याला हा मोठा डोंगर दिसतोय, हा कचऱ्याचा डोंगर आहे. अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी भाविक येऊन आपल्या गणपतीचं आणि देवीचं विसर्जन करतात. या सगळ्या गोष्टी करता आवाज उठवण्यासाठी आपल्याकडे सामाजिक कार्यकर्ते श्री शुक्ला सर उपस्थित आहे आणि आपण शुभम गोवेकर म्हणून हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची ही स्वच्छ भारत अभियान संस्था आहे. आज गेली कित्येक वर्ष ते ह्या गोष्टीसाठी धावपळ करतायत. प्रशासनाला जाग आणण्याचं काम करतायत, परंतु प्रशासन डोळ्यावर झापड ठेवून झोपून घेतलेलं आहे. म्हणून ही आज आपण बघितलेली ही सगळी स्थिती दिसते. शुभम जी, आप बताइए, आप क्या कहना चाहेंगे इस बारे में? मैं सर लोगों से यही विनती करूंगा, पहले जो नागरिक हैं उनसे मेरा ये विनती है कि कम से कम आप लोग खुद जो है जागरूक बनिए. आप केवल आरोप मत लगाइए और आप ऐसे मुद्दों पर अभी जन भागीदारी कीजिए, जिससे कि पूरे देश में परिवर्तन हो सकता है. उसके साथ साथ मैं अपने देश के प्रधानमंत्री जी से, महाराष्ट्र सरकार से और कल्याण डोंबिवली महानगर पालिका से सिर्फ इतना विनती करना चाहता हूं कि ये परिस्थिति कैसे सुधरेगी आप बताइए. हमारी भी टीम तन मन धन से सदैव जहां जैसी जरूरत पड़ेगी हम लोग उसके लिए लगे हैं, क्योंकि हमारे बप्पा का विसर्जन स्वच्छ और निर्मल पानी में होना चाहिए. ये हम पिछले कई सालों से प्रयास कर रहे हैं. वही एक प्रयास आज हमारे पत्रकार साहब जी के द्वारा मिलकर हमको मौका मिला है करने का, तो मैं वो करना चाहता हूँ. सर, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही राष्ट्रीय स्तरावरती आणि इथल्या स्तरावरती तुमची संघटना जे काही काम करते, आता ह्या स्वरूपामध्ये महापालिका आणि राज्य सरकार यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? मुळात सर्वात पहिला तर हा जो दुर्गाडी किल्ला आहे, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला दुर्गाडी, ज्यावेळेस शिवछत्रपतींनी पहिला आरमार आपल्या देशाचं निर्माण केलं, त्यावेळेस ते इथे निर्माण केलं, ह्या पट्ट्यात निर्माण केलं. आज जसं रायगड बघायला आम्ही जातो, शिवनेरी बघायला जातो, लोहगड बघायला जातो, किल्ले बघायला जातो, त्याप्रमाणेच उद्या जर एखादा धारकरी, वारकरी किंवा पर्यटक जर शिवछत्रपतींनी उभ्या हिंदुस्थानाचं, भारताचं पहिला आरमार कुठे उभा केलं हे बघण्यासाठी आले, तर त्यांनी हे सगळं बघून काय घ्यावं. जे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना जमलं ते आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला का जमू शकत नाही? महाराष्ट्र सरकारला का जमू शकत नाही? भारत सरकारला का जमू शकत नाही? आज एवढा आमच्याकडे टेक्निकल पॉइंट्स आहेत, एवढा आमच्याकडे विज्ञान आहे. आम्ही चंद्रावरती, मंगळावरती, अन्य कुठे आपल्या ग्रहाच्या ऑर्बिट सोडून जायची आपण वार्ता करतोय आणि आमच्या नद्या, समुद्र हे जर आपण वाचवू शकलो नाही, तर मग याच्यात कुठेतरी खरोखर सर्वसामान्य माणूस म्हणजे आम्ही पण फेल आहे आणि ही पूर्ण जी गव्हर्नमेंटची रचना आहे ती पण फेल आहे. आम्ही आता आमच्या संस्थेकडून केडीएमसी आणि महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांना तर पत्र देणारच आहोत, पण हे द्यायच्या अगोदर त्यांना समजायला पाहिजे. त्या जागेमध्ये आता थोड्या दिवसात गणेश विसर्जन होणार आहे, त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये देवींचं विसर्जन होणार आहे. विचार करा, या जागेत आपण उभा राहू शकतो का? नाक धरून उभा राहावं लागेल. एवढी दुर्गंधी आता थोड्या वेळात तिथे पाऊस पडला, चिखल झाला तर सुटेल आणि अशामध्ये आपण आमच्या देवांचं विसर्जन करणार आहोत. हा खरोखर हिंदू धर्माचा सुद्धा अपमान आहे आणि हा होऊ नये म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेब, माननीय आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांना आम्ही या ठिकाणी अर्ज देणार आहोत.